नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नीट 2024 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यातील कॉलेजेसची ओळख व्हावी यासाठी आपण मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट MBBS कॉलेजच्या व्हिडिओची एक सीरीजच बनवलेली होती, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजविषयी माहिती, त्याचबरोबर कॉलेजच्या कॅम्पसविषयीची माहिती, त्याचबरोबर कॉलेजच्या हॉस्पिटलविषयीची माहिती, कॉलेजच्या सीट्स, त्याचबरोबर कॅटेगरी वाईज फीस आणि कॅटेगरी वाईज ॲव्हरेज कट ऑफ आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये घेतलेला आहे। आजपासून आपण सुरू करतोय महाराष्ट्र राज्यातील BMS कॉलेजेसविषयीची माहिती। महाराष्ट्र राज्यातील BMS गव्हर्नमेंट कॉलेजची एक यूट्यूब सीरीज आपण आजपासून चालू करतोय। त्यामुळे जे विद्यार्थी आणि पालक आमच्या चॅनलवर नवीन असतील अशा विद्यार्थी आणि पालकांनी अशाच माहितीपूर्ण यूट्यूब सीरीजसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राइब करा। त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत नीट 2024 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे। त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। आज आपण सुरू करतोय महाराष्ट्र राज्यातील BMS गव्हर्नमेंट कॉलेजची यूट्यूब सीरीज। या सीरीजमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेल्या BMS गव्हर्नमेंट कॉलेजेसविषयी डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। त्याच्यामध्ये कॉलेजचे सीट्स, त्याचबरोबर कॉलेजचं फी स्ट्रक्चर, त्याचबरोबर त्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ॲव्हरेज किती मार्कापर्यंत नीटमध्ये स्कोअर करावा लागणार आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण घेणार आहोत। आज सुरुवात करूयात महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात टॉपचं BMS कॉलेज म्हणून ज्या कॉलेजची ओळख आहे आर्य पोद्दार आयुर्वेदिक कॉलेजेसपासून आपण सुरुवात करूयात। आजच्या व्हिडिओचा विषय आहे आर्य पोद्दार मेडिकल कॉलेज आयुर्वेदा, म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील BMSचं सर्वात टॉपचं कॉलेज म्हणून सुद्धा या कॉलेजला ओळखलं जातं। आता कॉलेजचे की पॉईंट काय काय आहे? टॉप BMS कॉलेज इन स्टेट, म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात टॉपचं BMS कॉलेज म्हणून आर्य पोद्दार या कॉलेजची ओळख आहे। MBBSचा कट ऑफ ज्या ठिकाणी संपतो तिथून या कॉलेजचे कट ऑफ चालू होतात। महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात टॉपचं BMS कॉलेज आहे। विद्यार्थ्याच्या चॉईस फिलिंग लिस्टमध्ये 1 नंबरला असणारं हे कॉलेज आहे। त्याच्यानंतर दुसरा की पॉईंट आहे टॉप 10 BMS कॉलेज जे आहेत संपूर्ण देशभरात, त्याच्यामध्ये सुद्धा या कॉलेजचा समावेश होतो। त्या अर्थाने हे खूप जुनं कॉलेज आहे। कॉलेजचं लोकेशनचा जर आपण विचार केला तर वरळी मुंबई या ठिकाणी हे कॉलेज आहे। कॉलेजच्या स्थापनेचा विचार केला तर पोद्दार इन्स्टिट्यूट जे आहे याची स्थापना 1941 साली झालेली आहे आणि या पोद्दार इन्स्टिट्यूटचं BMS कॉलेज 1973 साली सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन 1983 साली सुरू झालेलं आहे। आता कॉलेजचं स्ट्रेंथ काय काय आहेत ते आपण पाहूयात। कॉलेजचं स्ट्रेंथ काय काय आहे? एक तर कॉलेजचं लोकेशन, कारण महाराष्ट्राची राजधानी जी आहे मुंबई आणि देशाची आर्थिक राजधानी या ठिकाणी या कॉलेजचं लोकेशन असल्यामुळे हे एक स्ट्रेंथ या कॉलेजची असते। त्याच्यानंतर या ठिकाणी UG आहे, अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे, त्याचबरोबर PG पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा आहे आणि PhD सुद्धा आहे। म्हणजे त्या अर्थाने हे एक BMSचं किंवा आयुर्वेदामधलं रिसर्च सेंटरसुद्धा आहे। त्याचबरोबर हे कॉलेज फुल्ली गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकशी संलग्न असणारं हे कॉलेज आहे। त्याच्यानंतर रिसर्च सेंटर आहे, मी अगोदरच सांगितलेलं आहे, या ठिकाणी PhD असल्यामुळे हे एक रिसर्च सेंटरसुद्धा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी हायली क्वालिफाईड स्टाफसुद्धा आहे, म्हणजे टीचिंग स्टाफ असेल किंवा हॉस्पिटल स्टाफ असेल त्या ठिकाणी अगदी हायली क्वालिफाईड स्टाफ या कॉलेजला आहे। आता कॉलेजच्या कॅम्पसबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊयात। कॉलेजचा कॅम्पस 6 एकरमध्ये पसरलेला आहे। याच्यामध्ये कॉलेजची बिल्डिंग, त्याचबरोबर कॉलेजचं हॉस्पिटल आणि त्याचबरोबर गर्ल्स आणि बॉईज हॉस्टेल असा एकत्रित हा 6 एकरमध्ये वरळी मुंबई या ठिकाणी या कॉलेजचा कॅम्पस आहे। त्याचबरोबर कॉलेजच्या हॉस्पिटलविषयी आपण माहिती घेऊयात। कॉलेजला हॉस्पिटल MA पोद्दार आयुर्वेदिक हॉस्पिटल हे हॉस्पिटल अटॅच आहे। 210 बेडेड हे हॉस्पिटल आहे। या ठिकाणी पेशंट फ्लो महाराष्ट्र राज्यातील इतर BMS कॉलेजचा किंवा आयुर्वेदिक कॉलेजचा विचार केला तर तुलनेने या ठिकाणचा पेशंट फ्लो हाय लेवलला असलेला आपल्याला पाहायला मिळतो, कारण मुंबई या ठिकाणी हे कॉलेज आहे त्यामुळे या ठिकाणी पेशंट फ्लो बऱ्याच अंशी हायर साईडला असलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। आता या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काय काय महत्त्वाचे पॉईंट आहेत ते सुद्धा आपण पाहूयात। एक आहे कॉलेजला सीट किती अवेलेबल आहेत, त्याचबरोबर कॉलेजचं कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना साधारणतः नीटमध्ये किती मार्क्सपर्यंत स्कोअर करावा लागणार आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आता आपण पाहूयात। कॉलेजच्या BMSचा जर आपण विचार केला तर दरवर्षी या ठिकाणी 125 BMS सीटसाठी ॲडमिशन होत असतात। त्यापैकी 19 सीट या ऑल इंडिया कोटा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असतात।
सेंट्रल गव्हर्नमेंटची आयुर्वेदाची जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया आहे ती AACCCच्या वेबसाईटवरून होत असते आणि MBBSच्या या अगोदरचे जे आपण MBBSचे व्हिडिओ घेतलेले होते त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट MBBSची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती MCCच्या वेबसाईटवरून होत असते आणि आयुर्वेदाची जेवढी काही सेंट्रल गव्हर्नमेंटची काउन्सिलिंग प्रक्रिया आहे ती AACCCच्या वेबसाईटवरून होत असते। 125 सीटपैकी सेंट्रल गव्हर्नमेंटला 19 सीट, 3 सीट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे रिझर्व आहेत। या जर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मार्फत भरल्या गेल्या नाही तर एक तर त्या ऑल इंडिया कोट्याला ट्रान्सफर होतात किंवा स्टेट कोट्यामध्ये ट्रान्सफर होतात। त्यानंतर 103 सीट ज्या आहेत त्या महाराष्ट्र स्टेट म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत, ज्या विद्यार्थ्यांचं डोमासाईल महाराष्ट्राचं आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्याची 10वी आणि 12वी महाराष्ट्र राज्यामध्ये झाली असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र स्टेटमधील विद्यार्थ्यांच्या हक्काच्या 103 सीट आर्य पोद्दार आयुर्वेदिक कॉलेजला त्या ठिकाणी आहेत। आता पाहूयात कॉलेजचा फी स्ट्रक्चर विषयी डिटेल। कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर 2023चं फी स्ट्रक्चर आपण डिस्कस करतोय। 24च्या फी स्ट्रक्चरमध्ये थोडेफार चेंजेस याच्यामध्ये होऊ शकतात, पण या फी स्ट्रक्चरवरून तुम्हाला अंदाज येईल की साधारणतः या कॉलेजला ॲडमिशन झाल्यानंतर कॅटेगरी वाईज किती खर्च त्या ठिकाणी येणार आहे। ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 71,250, EWS प्रवर्गाचा विचार केला तर 35,625। ओपन आणि EWS वगळता बाकी महाराष्ट्र राज्यातील ज्या काही राखीव कॅटेगरीज आहेत किंवा ज्याला आपण रिझर्व्ह कॅटेगरीज म्हणतो त्या रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी 0 फीस आहे आणि ॲडिशनल फीस विचार केला तर 10,250 रुपये ॲडिशनल संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी भरावं लागतात। आता या आर्य पोद्दार सारख्या टॉप BMS कॉलेजेसमध्ये जर ॲडमिशन मिळवायचं असेल तर विद्यार्थ्याला साधारणतः नीटमध्ये किती स्कोर करावा लागणार आहे याविषयी आता आपण डिटेल डिस्कशन घेणार आहोत। मागच्या वर्षीचा जर आपण कट ऑफचा विचार केला MBBS असेल किंवा BMS असेल तर 2023चा कट ऑफ हा हायर साईडला गेलेला आपण पाहतो। आता आपण ॲव्हरेज कट ऑफ जर काढला 2023चा BMSचा तर ॲव्हरेज कट ऑफनुसार या कॉलेजला ॲडमिशन मिळवण्यासाठी विद्यार्थ्याला किती मार्क्स हवे असतील ते आपण आता कॅटेगरी वाईज पाहूयात। ST कॅटेगरी 322, SC 455, VJ 491, NTB 472, NTC 529, NTD 510, OBC 519, EWS 526, ओपन 528 या रेंजपर्यंत या कॉलेजचा कट ऑफ त्या ठिकाणी जात असतो। यावर्षी जर महाराष्ट्र राज्यामध्ये नीट एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या त्याचबरोबर नीट क्वालिफाय करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जर वाढली तर याच्यामध्ये ॲडिशन तुम्ही 5 मार्काचं करू शकता किंवा 10 मार्कापर्यंत ॲडिशन करून या कॉलेजला सेफली तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडलाच या ठिकाणी मिळवू शकता। महाराष्ट्र राज्यातील MBBS गव्हर्नमेंट त्याचबरोबर MBBS प्रायव्हेट कॉलेजचे जे काही कट ऑफची सिरीज आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिले असतील आमच्या चॅनलवर ते व्हिडिओसुद्धा अवेलेबल आहेत तर पाहिले असतील तर त्या ठिकाणी MBBS प्रायव्हेट कॉलेजचा जो कट ऑफ आहे महाराष्ट्र राज्यातला तो जिथे संपतो तिथून आर्य पोद्दारचा कट ऑफ चालू झालेला आपल्याला पाहायला मिळतो। महाराष्ट्रातलं एक टॉपचं BMS कॉलेज आहे, त्याचबरोबर देशभरामधले जे काही टॉपचे 10 BMS कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या कॉलेजचा समावेश असतो। त्याच्यामुळे ऑल इंडिया कोट्यातून सुद्धा या कॉलेजला कॉम्पिटिशन त्या ठिकाणी जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं महाराष्ट्रातील पहिलं आणि टॉपचं आर्य पोद्दार मेडिकल कॉलेज आयुर्वेदाच्या विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन। येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील इतर जे काही BMS गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन अगदी बेसिकपासून इन्फॉर्मेशन आपण त्यामध्ये घेणार आहोत। त्यामुळे श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारची कॉलेजेसची माहिती, त्याचबरोबर कॉलेजेसचे कट ऑफ, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रक्रियेदरम्यान लागणाऱ्या डॉक्युमेंटविषयी अधिक माहिती घ्यायची असेल तर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे वेगवेगळे आर्टिकल्स त्या ठिकाणी वाचू शकता। त्याचबरोबर ज्या विद्यार्थी आणि पालकांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे। त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही सहज आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स मोफत तुम्हाला व्हॉट्सअपवर हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।